नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे विनीत भावसार आणि स्वागत करतो आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर। आज आपण बघणार आहोत काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेले परीक्षाबद्दलचे 15 महत्त्वाचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शंका आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी मला विचारलेले प्रश्न, त्यांच्या कमेंटचे सर्व उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। तुमच्या मनात आता जे पण काही क्वेश्चन असेल, जे पण काही परीक्षा संदर्भात प्रश्न असेल, ते आता सर्वच्या सर्व दूर होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला जे प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्येच असतात, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून आता एकही डाऊट तुमच्या मनामध्ये उरणार नाही। तर हे सर्व प्रश्न आता आपण एक एक करून बघून घेऊया। तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे की शेवटच्या वर्षाला मी आहे, पण माझ्या मागच्या सेमचे काही विषय बॅकलॉग आहे, मग त्या विषयांची एक्झाम होईल का, की त्यांना प्रमोट केले जाईल? दुसरा प्रश्न, बॅकलॉग आणि वायडी विद्यार्थ्यांचे नेमके काय होईल? तिसरा प्रश्न, आमचे शेवटचे वर्ष पूर्ण झालेले आहे, पण मागच्या सेमिस्टरचे माझे काही विषय बॅक आहे, तर आमची एक्झाम होईल का? चौथा प्रश्न, ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट ज्या संस्था आहे, काही प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे आहे, त्यांच्या एक्झाम होईल का? आता पुढचा प्रश्न, मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांची परीक्षाचं नेमकं काय? पुढचा प्रश्न, ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे मुक्त विद्यापीठे, आयडॉल, एक्सटर्नल स्टुडंट यांच्या एक्झाम होईल का? पुढचा प्रश्न, बॅकलॉग विद्यार्थ्यांना मागील पेपर द्यावे लागेल का? पुढचा प्रश्न, बॅकलॉग विद्यार्थ्यांना प्रमोट कसे केले जाईल? नंतर कृषी विद्यापीठांची नेमकी एक्झाम कशा प्रकारे होईल? पुढचा प्रश्न, आम्ही एक्झाम फॉर्म भरलेले नाहीये, मग आता आमचे काय? पुढचा प्रश्न, अंतिम वर्षाचे पेपर होईल का? अंतिम वर्षाचे पेपर नेमकं कशा स्वरूपाचे होईल? त्यांचा पॅटर्न नेमका काय असेल? आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन नेमके कशा प्रकारे त्यांच्या परीक्षा होईल? आणि मग नेमका आता आम्ही अभ्यास कसा करावा? पुढचा प्रश्न, फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन यांचे आता काय होईल? यांचा रिझल्ट लागेल का? पुढचा प्रश्न, परीक्षेचे वेळापत्रक नेमके कधी येणार? पुढचा प्रश्न, जी स्कीम डिप्लोमाचे नेमके काय होणार? पुढचा प्रश्न, परिस्थिती जर अजून खराब झाली किंवा अशीच राहिली तर मग आमच्या परीक्षा होईल का? तर अशा बरेचशा काही तुमच्या प्रश्न आहे। हे जर प्रश्न तुम्हाला पडलेले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, आणि जर समजा यापैकी तुमचा प्रश्न नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथे सोडून जाऊ शकता। आता प्रश्नांची उत्तरं स्टार्ट करण्याआधी आपण बघूया काही महत्त्वपूर्ण अपडेट्स। तर सर्वात पहिलं अपडेट आलेलं आहे, NMU युनिव्हर्सिटी म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी हे जे युनिव्हर्सिटी आहे, या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम फॉर्मबाबत नवीन अपडेट आलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून एक्झाम फॉर्म भरलेले नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या कॉलेज, आपली संस्थाशी संपर्क साधायचा आहे। ते ऑनलाईन तुमच्याकडून फॉर्म भरवून घेऊन घेतील। तर पुढचं अपडेट आलेलं आहे की जी सेट एक्झाम आहे तुमची, बरोबर आहे, जी एंट्रन्स एक्झाम आहे सेट, ही सेट एक्झाम जूनमध्ये होणार होती, पण आता ती जूनमध्ये न होता थोडीशी पोस्टपोन केली गेलेली आहे। तर नवीन डेट अजून काहीच आलेलं नाही आहे, जसं काही अपडेट येईल तसं तुम्हाला मी सांगून देईल। पुढचं जे अपडेट आलं होतं ते मेडिकलची जी एक्झाम आहे ती आता पोस्टपोन झालेली आहे, आणि त्याचा जो निर्णय आहे तो पुढील आठवड्यात येणार आहे। जर मेडिकल एक्झामबद्दल तुम्हाला काही अपडेट जाणून घ्यायचं असेल तर मी थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। आता पुढचं अपडेट बघून घेऊया की बघा, ज्या पण काही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या त्या निर्णयावर आता भरपूर संस्था दबाव टाकत आहे। भरपूर काही प्रायव्हेट संस्था, विद्यार्थ्यांच्या संस्था, युवा सेना झालं, ABVP झालं, अशा बऱ्याच काही संघटना या प्रेशराईज करत आहे की तुम्ही एक्झाम कॅन्सल करा, विद्यार्थ्यांचा आरोग्यासोबत खेळू नका, त्यांच्या आरोग्यासोबत धोका होईल अशा निर्णय घेऊ नका, अशा बऱ्याचशा प्रेशराईज करणं त्यांना सुरू आहे। तर आता बघूया की शेवटचा निर्णय काय येतो ते। तर हे आहे आतापर्यंतचे अपडेट। आता चालू करूया तुमच्या सर्व 15 प्रश्नांची उत्तरं। आता पहिला प्रश्न तुमचा असा होता की शेवटच्या वर्षाला मी आहे, पण माझ्या मागच्या सेमिस्टरचे म्हणजे आता समजा मी 6व्या सेमिस्टरला आहे आणि माझ्या 5व्या सेमिस्टरचे, 4थ्या सेमिस्टरचे, 3ऱ्या सेमिस्टरचे काही 1-1, 2-2 विषय बॅकलॉग आहे, तर मग या बॅकलॉग विषयांची एक्झाम होईल का, की त्यांना डायरेक्ट प्रमोट केले जाईल? तर बघा, जे पण विद्यार्थी शेवटच्या वर्षाला आहे आणि जे त्यांचे बॅकलॉग सब्जेक्ट बाकी आहे, त्या सर्व बॅकलॉग विषयांची, त्यांच्या रेग्युलर विषयांची एक्झाम होणार म्हणजे होणार। तर युनिव्हर्सिटीने असं जाहीर केलेलं आहे की 1
ते 15 जुलैच्या दरम्यान तुमचे पहिले बॅकलॉगचे पेपर कंडक्ट केले जाईल आणि नंतर मग तुमचे रेग्युलरचे पेपर कंडक्ट केले जाईल. पण बघा, जे विद्यार्थी शेवटच्या सेमिस्टरला आहे, शेवटच्या वर्षाला आहे, त्यांच्याच बॅकलॉगची एक्झाम फक्त कंडक्ट करण्यात येणार आहे. फर्स्ट इयर सेकंड इयरच्या बॅकलॉगचे पेपर होणार नाही, फक्त लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉगचे पेपर होणार आहे. तर बघूया तुमचा पुढचा प्रश्न, बॅकलॉग आणि वायडी विद्यार्थ्यांचे नेमके काय होणार. आता बघा, जे विद्यार्थी फर्स्ट इयर वायडी आहे, सेकंड इयर वायडी आहे किंवा लास्ट इयर वायडी आहे, तर बघा सर्वात पहिले असं की लास्ट इयर वायडी विद्यार्थ्यांचे पेपरसुद्धा होईल आणि जे फर्स्ट इयर वायडी किंवा सेकंड इयर वायडी आहे त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षामध्ये प्रमोट केलं जाईल, बरोबर आहे. पण त्यांचे जे काही बॅकलॉगचे पेपर आहे ते त्यांना पुढच्या सेमिस्टरमध्ये द्यावे लागतील, म्हणजे त्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. ते बॅकलॉगचे पेपर त्यांना द्यावे म्हणजे द्यावे लागतीलच. तर बघा, ही तुमचा दुसरा प्रश्नसुद्धा क्लिअर झाला असेल. तर तिसरा प्रश्न बघा, आमचे शेवटचे वर्ष पूर्ण झालेले आहे पण मागच्या सेमिस्टरचे आमचे काही विषय बॅकलॉग आहे, तर मग आमची एक्झाम होईल का. तर याचं एक एक्झाम्पल बघा. आता समजा मी माझा डिप्लोमा पूर्ण झालेला आहे, बरोबर आहे, माझं लास्ट इयर कंप्लीट आहे, पण माझा सेकंड इयरचा एक विषय बॅक आहे, तर त्या विषयाची माझी एक्झाम होईल का. तर याचं उत्तर आहे हो, तुमची एक्झाम होईल. म्हणजे तुम्ही पण त्याच कॅटेगरीमध्ये आले, बॅकलॉगच्या कॅटेगरीमध्ये, तर तुमचीसुद्धा एक्झाम होईल. तर पुढचा प्रश्न असा आहे की ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेज जे आहे त्यांची एक्झाम होईल का. तर एक तुम्हाला अपडेट सांगतो मित्रांनो, की आता बऱ्याचशा काही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी होती, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होती, ते म्हणत होते की आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम घेऊ. पण हे UGCच्या गाईडलाईनच्या विरुद्ध होतं, त्यामुळे UGCने त्यांना परमिशन दिली नाही आहे. त्यांना नोटीस पाठवली गेली की जर समजा तुम्ही या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे थांबवले नाही तर तुम्हाला आम्ही कायदेशीर कारवाई तुमच्यावर होईल. तर त्यासाठी तुम्ही फक्त अंतिम वर्षाचीच परीक्षा घ्या. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना किंवा लास्ट इयर सोडून जे पण काही विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षा तुम्ही घेऊ नका. त्यांना डायरेक्टली पुढच्या वर्गात तुम्ही प्रमोट करा. त्यांच्या परीक्षा जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तर असं ते अपडेट होतं. त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज, तुमच्या ज्या एक्झाम आहे त्या फक्त आणि फक्त लास्ट इयरच्याच होतील, शेवटच्या सत्राच्याच होतील. बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल. तर पुढचा प्रश्न तुमचा असा होता की मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांची परीक्षा होईल का. तर मेडिकल एक्झामबाबत मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकमधून बघू शकता. तरी एकदा सांगून देतो की जे आपल्या आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू आहे मोहन खामगावकर, त्यांच्या अध्यक्षतेखाली काही समित्यांची स्थापना केली गेली होती. तर त्या समित्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो लवकरात लवकर म्हणजे येत्या आठवड्यात तुम्हाला जाहीर केला जाईल. तर पुढचा प्रश्न आपण बघूया की जे ओपन युनिव्हर्सिटी आहे, मुक्त विद्यापीठे आहे, आयडॉल आहे, एक्सटर्नल स्टुडंट वगैरे जे पण काही आहे तर त्यांच्या एक्झामबाबत नेमके काय. तर बघा, ओपन युनिव्हर्सिटी असो किंवा आयडॉल असो किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बाहेरून ॲडमिशन वगैरे घेतले आहे असे विद्यार्थी असो, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी UGCचे गाईडलाईन्स फॉलो करतात. म्हणजेच काय की तुमच्यासुद्धा तेच होईल जे इतर विद्यार्थ्यांचे होईल, म्हणजे अंतिम वर्षाची फक्त परीक्षा घेण्यात येईल. बाकी सर्व विद्यार्थ्यांना 50-50च्या पॅटर्ननुसार पुढे लोटले जाईल, म्हणजे पुढच्या वर्गात त्यांना प्रमोट केलं जाईल बुवा. बाकीच्या म्हणजे अंतिम वर्ष जर सोडलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. आता पुढचा प्रश्न बघूया की बॅकलॉग विद्यार्थ्यांना मागील पेपर द्यावे लागेल का. तर याचे उत्तर असं आहे की जर समजा विद्यार्थी हा लास्ट इयरचा असेल तर त्यांचे जे बॅकलॉगचे पेपर असेल तर जुलै महिन्यातच होईल. पण जे विद्यार्थी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर आहे किंवा लास्ट इयर सोडून बाकी इतर वर्षाला आहे तर त्या विद्यार्थ्यांचे जे बॅकलॉगचे पेपर आहे ते पुढच्या सेमिस्टरमध्ये होतील. ठीक आहे, त्यांना त्यामध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. आणि भरपूर विद्यार्थी असे सुद्धा म्हणाले की मग आमच्यावर तर भरपूर प्रेशर येईल, आमचे तर मागचे 5-5, 6-6 विषय बॅकलॉग आहे, मग पुढच्या सेमिस्टरचे अजून 5, मग मागचे 6 आणि हे 5, असे 11 विषय आम्ही कसं काय देऊ, आमच्यावर तर भरपूर काही लोड वगैरे पडेल. तर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की कोरोनाच्या पूर्वीचे हे तुमचे बॅकलॉग आहे, कोरोनामुळे तुमचे हे बॅकलॉग नाही. त्यापूर्वीचे तुमचे हे बॅकलॉगचे विषय आहेत, त्याबद्दल युनिव्हर्सिटी तुम्हाला कोणत्याही प्रकारची सूट देणार नाही. तुम्हाला हे पेपर द्यावे म्हणजे द्यावेच लागतील. ठीक आहे, तर बॅकलॉग विद्यार्थ्यांना प्रमोट कसे केले जाईल.
तर बघा, आता जे विद्यार्थी बॅकलॉग आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला तर मी सांगितलं की 50-50 पॅटर्ननुसार त्यांना पास केलं जाईल. 50% मार्क्स हे त्यांच्या इंटरनल असेसमेंटवर आणि उरलेले 50% मार्क्स हे त्यांच्या मागच्या सेमिस्टरच्या रिझल्टवर, बरोबर आहे. तर मग जर समजा मागच्या रिझल्टवर त्यांची काही बॅकलॉग असेल, तर मग नेमकं अशा विद्यार्थ्यांचं काय होईल? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही बॅकलॉग जरी असले तरी काही ना काही तर मार्क तुम्हाला मिळालेले असेल ना, की जर समजा 100 मार्काचा पेपर असेल तर 100 पैकी 10 मार्क, 100 पैकी 20-25 असं काही ना काही तर मार्क्स तुम्हाला मिळालेले असेल, बरोबर आहे. तर त्या अशा मार्क्सची ॲडिशन केली जाईल आणि अशा मार्क्सची ॲडिशन केल्यानंतर त्यांना हाफ केलं जाईल. म्हणजे जर समजा तुम्हाला 100 पैकी सर्व विषयामध्ये 25 मार्क, 30 मार्क, काही काही विषयात तर तुम्ही पास पण असू शकता, बरोबर आहे ना. अशा सर्व मार्कांची टोटल मिळून जर तुमचे पर्सेंट भरताय 40%, बरोबर आहे. तर 40चे हाफ झाले तुमचे 20%, म्हणजे 50 पैकी तुम्हाला दिले जातील 20 मार्क्स. आणि जे इंटरनल असेसमेंटवर जर समजा 50 पैकी तुम्हाला 30 मार्क जरी मिळाले तर हे 30 आणि मागचे 20 मार्क असे तुमचे 50% तुम्हाला मिळतील आणि तुम्ही पास राहाल. पण जर समजा तुमचे हेही टक्के भरत नसेल तर मात्र तुम्हाला काही विषयांमध्ये फेल करू शकता. आणि ज्या विषयांमध्ये तुम्ही फेल झाले हे विषय तुम्हाला पुढच्या वर्गात, पुढच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला द्यावे लागतील. शक्यतो असे काही होणार नाही. मॅक्सिमम स्टुडंटला ते पास करून देतील, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. फक्त जे पण काही तुमचे इंटरनल असेसमेंट वगैरे बाकी असेल ते लवकरात लवकर तुम्ही कॉलेजेसला सबमिट करून द्या. तर पुढचा प्रश्न आपण बघूया की कृषी विद्यापीठांचे एक्झाम होईल का? तर कृषी विद्यापीठांच्या बाबत सुद्धा मी आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कृषी विद्यापीठांची सुद्धा अकृषी विद्यापीठांच्या निर्णयासारखेच सर्वच्या सर्व निर्णय आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील. बाकी सर्व विद्यार्थ्यांना आता प्रमोट केले जाईल, बरोबर आहे. 50-50 पॅटर्ननुसार त्यांना सुद्धा प्रमोट केले जाणार आहे, बरोबर आहे. तर हे सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी. तर पुढचा प्रश्न आपण बघूया की आम्ही तर एक्झाम फॉर्मच भरला नव्हता, मग सुपर पेनल्टी एक्झाम फॉर्म केव्हा येईल? मग आता आमचे एक्झाम फॉर्म भरले जातील का? मग आता आमचे काय होईल? तर घाबरू नका विद्यार्थ्यांनो. उदय सामंत सरांनी आपल्याला सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा एक्झाम फॉर्म भरलेले नाही आहे त्यांसाठी आम्ही 15 दिवसाची वाढीव मुदत देऊ. 15 दिवसाची ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरायची मुदत आम्ही प्रोव्हाइड करू. तर बऱ्याचशा कॉलेजांनी एक्झाम फॉर्म भरण्याबाबत काही नोटिफिकेशन काढलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या कॉलेजशी संपर्क साधून घ्या की एक्झाम फॉर्म नेमके केव्हा सबमिट होणार आहे. कारण बघा, सर्वात पहिले काय होतं माहिती का, विद्यार्थी हे फॉर्म भरू शकता, पण जेव्हा डेट चालली जाते तेव्हा कॉलेज लॉग इनमधून तुमचे फॉर्म भरले जातात. तर आता काय होईल, कॉलेज लॉग इनमधून तुमचे फॉर्म भरले जातील, इन्स्टिट्यूट लॉग इनमधून तुमचे फॉर्म भरले जातील. तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कॉलेज इन्स्टिट्यूटशी संपर्क साधा, तुमचे फॉर्म हे भरले जातील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तुमचे नुकसान होणार नाही. तर अजूनसुद्धा एक्झाम फॉर्म आता बघा 25 का 26 मेपर्यंत तुम्हाला तारीख दिलेली आहे. त्या आत लवकरात लवकर तुम्ही कॉलेजशी संपर्क साधून घ्या. तर पुढचा प्रश्न बघूया की अंतिम वर्षाचे पेपर नेमके होईल का? तर बघा, आतापर्यंतच्या आलेल्या ऑफिशियल अपडेटनुसार तरी अंतिम वर्षाचे पेपर होईल. पण हां, भरपूर अशा पालक आहे, भरपूर विद्यार्थी, भरपूर प्रायव्हेट संघटना या UGCवर, उदय सामंत सरांवर प्रेशर टाकत आहे की तुम्ही अंतिम वर्षाच्या सुद्धा परीक्षा रद्द करा, त्यांना सुद्धा प्रमोट करावं. ठीक आहे. पण मग जर समजा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले गेले तर त्यांच्या करिअरचे भरपूर नुकसान होईल. भरपूर विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस मिळणार नाही आणि ओव्हरऑल जर बघितले तर त्यांचे नुकसानच होईल. हां, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फायदा होऊन जाणार आहे, त्याबाबत तर काही शंकाच नाही आहे. पण ठीक आहे ना, जर समजा लास्ट इयर जर पकडलं तर तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचं वर्ष असतं. त्यामुळे तुमचे पेपर मॅक्सिमम चान्सेस तर हेच आहे की तुमचे पेपर हे कंडक्ट होतील. तर पुढचं आपण बघूया की अंतिम वर्षाचे पेपर नेमकं कशा स्वरूपात होईल, ते ऑफलाईन होईल की ऑनलाईन. तर व्यवस्थित तुम्हाला सांगतो की आतापर्यंत ते तर असंच म्हणताय की ऑनलाईन आपण पेपर घेण्या इतकं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आपण जे पेपर आहे ते ऑफलाईन स्वरूपामध्येच घेऊ. कारण आता जर समजा विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचे पेपर ऑनलाईन होईल, मग त्यांच्याकडे तसं स्टडी मटेरियलसुद्धा पाहिजे, स्टडी रिसोर्स पाहिजे, प्रश्न कसे येतील, काय येतील, त्यांना त्याबाबतचा काहीच अंदाज नाही आहे ना. त्यामुळे मॅक्सिमम चान्सेस तर हेच आहे की पेपर तुमचे ऑफलाईनच होतील. मग नेमका त्याचा पॅटर्न कसा असेल, तर हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आता परत तुम्हाला सांगून देतो की 13 मार्चपर्यंत
जेवढा तुमचा सिलेबस झाला होता, बरोबर आहे, म्हणजे लॉकडाऊन चालू होण्या अगोदर, शाळा कॉलेजेस बंद होण्या अगोदर जेवढा तुमचा सिलेबस झाला असेल तेवढ्याच सिलेबसवर आता अंतिम वर्षाचे पेपर होणार आहे. म्हणजे 2/3 जवळपास 70% एवढ्याच सिलेबसवर तुमचे पेपर होणार आहे. बरोबर आहे, हे तुमचे क्लिअर झाले असेल. आणि जे बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत त्यांच्या पण आता परीक्षा होणार आहे, त्यांना मात्र 100% सिलेबस असेल. ठीक आहे, त्यांना 100% सिलेबसवर पेपर द्यावे लागतील. आणि हो, हे पण महत्त्वाचे की त्यांचे जे पेपर आहे हे 3 तासाचे न होता हे 2 तासाचे करण्यात आलेले आहे. याबद्दल अजून काही ऑफिशियल चर्चा नाही आहे, पण अमरावती युनिव्हर्सिटीने असं सांगितलेले आहे. त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्यांचे जे रूल्स आहेत, त्यांच्या ज्या नियमावली आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. मी कोणत्याही प्रकारच्या अफवा तुमच्यापर्यंत पसरवत नाही आहे. तुमचे जे पेपर आहे हे 3 तासाच्या ऐवजी फक्त 2च तासामध्ये होतील आणि तुमचे हाफ मार्क्स केले जातील. म्हणजे जर समजा तुमच्या युनिव्हर्सिटीचे पेपर हे 80 मार्क्सचे असतील तर तुम्हाला आता फक्त 40 मार्कांचाच पेपर द्यावे लागेल. जर तुमच्या युनिव्हर्सिटीचे पेपर हे 60 मार्काचे असेल तर तुम्हाला 30 मार्कांचाच पेपर आता द्यावा लागणार आहे. तर आशा करतो की हे तुमची डाऊट क्लिअर झाली असेल. आणि आता विषय असा आहे की नेमका मग अभ्यास कसा करावा. तर तुमच्यासाठी काही गोष्टी सांगतो मी आता, की बघा, आता बरेचसे स्टुडंट हे प्रेशराईज करत आहे की आता आम्ही रेग्युलरचे तर एक्झाम देतो आहे, मग बॅकलॉगची तर आम्हाला पास करा, बॅकलॉगची तर काही पण मार्क द्या, पासिंगचे मार्क द्या, पण नेमकं तेवढं तर पास करा म्हणे आम्हाला. आता बरेच असे स्टुडंट बिचारे सांगत आहे, बरोबर आहे, त्या काही त्यांच्या इच्छा प्रकट करत आहे. तर मग जर समजा युनिव्हर्सिटीने काही त्यांच्या हितासाठी बघितलं तर ते असे करू शकतात की तुमचे जे बॅकलॉग पेपर आहे ते तुम्हाला पास करून देतील आणि फक्त रेग्युलरच एक्झाम घेतील. बघा, आपण हे पहिले सांगतोय बरं, हे ऑफिशियल नाही आहे, पण असं ते करू शकतात. त्यामुळे सर्वात आधी तरी तुम्ही काय करायचं की रेग्युलरच्या विषयांचा अभ्यास करा. नंतर मग रेग्युलरचा विषयाचा अभ्यास झाल्यानंतर मग तुम्ही बॅकलॉगचा अभ्यास करू शकता. आणि 20 जूनला परत त्यांच्या कमिटी बसेल, परत त्यांची मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये मग अंतिम निर्णय घेण्यात येईल की तुमची बॅकलॉगची एक्झाम घ्यायची का तुमची रेग्युलरची एक्झाम घ्यायची की नाही, या सर्व काही गोष्टी त्यावर चर्चा केल्या जाणार आहे. म्हणजेच काय की सर्वात शेवटचा निर्णय हा 20 जूनला जाहीर केला जाईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना काही संकट आहे का, त्यांच्या आरोग्याला काही धोका आहे का, जर कंडिशन अशी पण असेल ना तरीसुद्धा पेपर कॅन्सल होईल. मी तुम्हाला आत्ताच सांगून देतोय. ठीक आहे, जर स्थिती सुधारली, कोरोनाचे रुग्ण कमी होत गेले, आपल्या जे रेल्वे, बसेस वगैरे या ज्या पण वाहतूक संस्था या परत एकदा व्यवस्थित सुरू झाल्या तर मात्र तुमचे पेपर होईल. पण असं जर काही आढळलं नाही आणि लॉकडाऊन वाढत गेला तर मात्र तुमच्या परीक्षेंवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बरोबर आहे, आणि त्याबाबत जो निर्णय आहे तो 20 जूनला तुम्हाला मिळून जाईल. तर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन याची आता नेमकी काय होईल, यांचा रिझल्ट लागेल का नाही. तर बघा, फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन हे तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे. आता तुमचे कॉलेज केव्हा ओपन होतं, कॉलेज ओपन झाल्यानंतर तुमचे रिव्हॅल्युएशन, फोटोकॉपीचे पेपर चेक पण झालेले आहे की नाही हे अजून सांगणं थोडं कठीण आहे. बरोबर आहे ना. पण हे बघा, तुम्ही परीक्षेची तयारी करा, व्यवस्थित पेपर द्या आणि जर समजा पेपर तुमचे झाले आणि फायनल रिझल्टसुद्धा तुमचा लागला. आता बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता माझा समजा एक विषय बॅक होता, समजा माझा मॅथमॅटिक्सचा पेपर बॅक होता, बरोबर आहे, आणि मी टाकली होती फोटोकॉपी. आता फोटोकॉपी टाकल्यानंतर अजूनसुद्धा त्याचा रिझल्ट लागलेला नाही आहे आणि माझी एक्झाम होईल आता जुलैमध्ये. आता मी जुलैमध्ये सुद्धा मॅथमॅटिक्सचा पेपर परत दिला अभ्यास करून व्यवस्थित आणि जुलैमधल्या पेपरामध्ये मी सुद्धा पास झाला आणि फोटोकॉपीचा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्यातसुद्धा पास झाला. तर फोटोकॉपीमध्ये मला मार्क पडले 80 पैकी 50 आणि आता जो जुलैमध्ये एक्झाम झाली त्यामध्ये मला मार्क पडले 100 पैकी 40. तर ज्यामध्ये जास्त मार्क आहे ते मार्क्स तुमचे कन्सिडर केले जातील. असा काहीतरी रिझल्ट तुमचा लागू शकेल. ठीक आहे, तर पुढचा असा तुमचा प्रश्न आहे की परीक्षेचे वेळापत्रक नेमके कधी येणार. तर बघा, जवळपास 15 जूनच्या आसपास तुमचे परीक्षेचे वेळापत्रक येऊन जाईल. म्हणजे एक्झाम चालू होण्याच्या जवळपास 10 ते 15 दिवस आधी तुमच्याजवळ वेळापत्रक असेल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न तुमचा असा होता की आम्ही तर जी स्कीमचे आहो, कॅरी ऑनचे स्टुडंट आहो, मग आमच्या परीक्षा होतील का. तर तुमच्या परीक्षासुद्धा जुलै महिन्यातच होतील. तुमचे बॅकलॉग आणि रेग्युलरच्या एक्झाम, फक्त लास्ट इयरची गोष्ट चालू आहे हां, तर तुमच्यासुद्धा जे पण काही बॅकलॉग रेग्युलरची एक्झाम आहे ते सुद्धा जुलै महिन्यात कंडक्ट केले जाईल. आता पुढचा प्रश्न असा आहे की परिस्थिती जर अजून खराब झाली किंवा अशीच राहिली तर मग परीक्षा होईल का. तर बघा की जर समजा परिस्थिती अशीच राहिली किंवा अजून यापेक्षा खराब राहिली तर तुमच्या एक्झाम या रद्द केल्या जातील. कोणत्याही प्रकारच्या, म्हणजे फायनल इयरच्या असो का फायनल सेमिस्टरच्या, कोणत्याच परीक्षा होणार नाही. सर्व परीक्षा या रद्द केल्या जातील. कारण युनिव्हर्सिटीसाठी
कुलगुरूंसाठी, तुमच्या तंत्रशिक्षण मंत्र्यांसाठी, आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरेजी यांच्यासाठी विद्यार्थ्यांचं आरोग्य सर्वप्रथम आहे. नंतर मग तुमच्या एक्झाम वगैरे, बरोबर आहे. मग सर्व विद्यार्थ्यांचा प्रमोट केले जाईल. कारण बघा, तुमचे वर्ष तर वाया जाणार नाही, कारण त्यांना सर्व तुमची काळजी आहे. तुमच्या काळजीनुसारच, तुमचं हित बघूनच सर्व निर्णय ते तुमच्यासाठी घेत आहे. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. जर समजा परिस्थिती खराब झाली तर तुमच्या एक्झाम या रद्द केल्या जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा डाऊट, ज्या पण काही हेल्पलाईन नंबर तुम्हाला मी दिलेले आहे किंवा युनिव्हर्सिटीने जे हेल्पलाईन नंबर पब्लिश केलेला आहे ते चालू नाही आहे, किंवा काही काही चालू आहे तर ते रिस्पॉन्ड असं देत आहे की आमच्याजवळ जर समजा काही माहिती आली तर आम्ही तुम्हाला सांगू, असेच उत्तरं ते देत आहे. तर टेन्शन घेऊ नका, कारण ह्या ज्या ऑफिशियल माहिती आहे त्या युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 2 ते 3 दिवस तरी लागतात. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा तुम्ही त्यांना कॉल करून तुमचे प्रश्न क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण तुम्हाला आवडला असेल. तुमच्या सर्व डाऊटचे आता निराकरण झाले असेल, सर्व शंका आता तुमच्या दूर झाल्या असेल. जर ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला काही फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जो तुम्ही मला सपोर्ट करत आहात तो सपोर्ट तुमचा असाच असू द्या. तुमच्या सपोर्टमुळेच आज माझे इतके सबस्क्रायबर आहे, तुमच्या सपोर्टमुळेच आज मी इथपर्यंत आहे. आणि असाच जर तुमचा सपोर्ट राहिला तर नक्कीच सर्व अपडेट, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. नक्कीच तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ आणत राहील, नवीन नवीन अपडेट्स तुमच्यासाठी आणत राहील. तोपर्यंत धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.